काल जालन्यात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आलाय। मनोज जरांगे यांनी स्वतः निवडणूक लढवावी, सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे, पण त्यांनी उमेदवारी देऊ नये अशी प्रतिक्रिया सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिली आहे। जरांगे यांनी कोणत्याही पक्षाच्या मागे समाजाला फरफटत नेऊ नये असं म्हणत जरांगे यांनी जर उमेदवार उभा केला तर मराठ्यांचे आपसात वाद होतील, त्यामुळे ही चळवळ संपून जाईल अशी भीती मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे। जरांगे पाटील यांची जर निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर त्यांनी स्वतः जर उभे राहिले तर त्याला सर्व समाज म्हणून मराठी क्रांती मोर्चा असू किंवा सकल मराठा समाज हे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील। हा पहिला ठराव झाला। दुसरा ठराव, जर इतर कोणत्या भारी बहुजन असो किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या मागे यांनी समाजाला फरफटत नेऊ नये असं स्पष्ट मत आहे। तिसरं, त्यांनी जर एखादा माणूस जर उभा करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपसामध्ये मराठ्यांचे वाद होतील आणि त्यामुळे ही चळवळ संपून जाईल। हा सर्वात मोठा धोकादायक प्रश्न निर्माण होईल इथं। आणि सर्व लोकांचं एकच मत आहे की जरांगे पाटील जर स्वतः उभे राहिले तर ठीक आहे, नसता जालना, बीड आणि नाशिक या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मराठा समाजाने मतदान करावं, असं हे इथं एकंदरीत हा ठराव झाला।